नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 1 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या चॅप्टरवरचे आपण MCQs घेऊन येत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र यावरचे संपूर्ण MCQs घेऊन आलेलो आहोत। त्यानंतरचा जो काही नेक्स्ट व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण स्थूल अर्थशास्त्राचे घेऊया, कारण सूक्ष्म अर्थशास्त्रामधले आजच्या व्हिडिओमध्ये टोटल असे काही क्वेश्चन्स मी काढलेले आहे, ज्या क्वेश्चन्सवरून तुमचे जे काही एक्झाममध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आलेले जे काही क्वेश्चन्स असतील तुमचे क्लिअर होऊन जातील। आणखी सुरुवातीचा जो काही पॅटर्न्स असेल, टोटल प्रश्न क्रमांक 1 मध्ये मी टोटल 20 क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहोत। सुरुवातीपासून म्हणजे सुरुवातीला जे काही क्वेश्चन असतील ते थोडे इझी असतील आणि जसं जसं आपण स्टेप बाय स्टेप समोर जातील तसं तसंच क्वेश्चन हार्ड होत जातील। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि नवीन जर तुम्ही या चॅनलवर आले असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण क्वेश्चनचं आन्सर देताना थोडं फार काहीतरी एक्सप्लेनसुद्धा करूया, म्हणजे जेणेकरून काय होतील तुमचं म्हणजे पूर्ण जे काही पोर्शन्स आहेत तो क्लिअर होऊन जातील। प्रश्न क्रमांक 1 मध्ये पहिला प्रश्न आहे, आधुनिक अर्थशास्त्राच्या किती शाखा आहे? आपल्याला माहिती आहे आधुनिक अर्थशास्त्राच्या जवळपास 2 शाखा आहे, जे पूर्ण चॅप्टरचं नावच तेच आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र। सूक्ष्म अर्थशास्त्र ही एक शाखा आहे आणि स्थूल अर्थशास्त्र ही एक 2 शाखा आहे। म्हणजे आधुनिक अर्थशास्त्राच्या किती शाखा आहेत? 2 शाखा आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र। त्यानंतरचा सेकंड क्वेश्चन आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे मायक्रोस ही संज्ञा कोणत्या शब्दापासून आलेली आहे? आता यामध्ये ऑप्शन्स असे आहे, जर्मन आहे, इंग्लिश आहे, ग्रीक आहे आणि अरेबिक आहे। तर यामधला ऑप्शन्स काय असेल? ग्रीक। ठीक आहे, ग्रीक या शब्दापासून मायक्रोस हा शब्द आलेला आहे। मायक्रोस म्हणजे स्मॉल, सूक्ष्म। ठीक आहे, यालाच काय म्हटलं जाते? सूक्ष्म अर्थशास्त्र। सूक्ष्म अर्थशास्त्र हा मायक्रोस कोण्या शब्दावरून आलेला आहे? ग्रीक या शब्दावरून। त्यानंतरचा थर्ड क्वेश्चन आहे, मायक्रोस या शब्दाचा वापर। ठीक आहे, पहिला क्वेश्चन काय घेतला होता आपण? मायक्रोस ही संज्ञा कुठून आलेली आहे? ग्रीक शब्दापासून आलेली आहे। परंतु मायक्रोस या शब्दाचा सर्वप्रथम वापर कोण्या अर्थशास्त्रज्ञांनी केला होता? तर ते केला होता रॅग्नर फ्रिश यांनी। म्हणजे तुमचे कन्फ्युजन वाढवण्यासाठी तुमच्यात अशा प्रकारचे काही ऑप्शन्स तुमच्यासमोर येतील, परंतु एक्झॅक्ट जर तुमचा अभ्यास झाला तर तुम्ही जे काही क्वेश्चन्स आहेत ते चांगल्या प्रकारे सॉल्व करू शकता। आता मायक्रोसचा म्हणजे आपल्याला कोणते शब्द क्लिअर झाले? सूक्ष्म अर्थशास्त्राला मायक्रोस म्हटले जाते। मायक्रोस हे ग्रीक शब्दामधून आलेलं आहे आणि ग्रीक शब्द म्हणजे या मायक्रो शब्दाचा सर्वप्रथम वापर कोणी केला होता? तर रॅग्नर फिश यांनी। आणखी चौथा क्वेश्चन त्याच शब्दाशी रिलेट आहे, मायक्रोस या शब्दाशी। मायक्रोस या शब्दाचा वापर सर्वप्रथम करणारे शास्त्रज्ञ कोणत्या देशाचे होते? ठीक आहे, तर यामध्ये ऑप्शन्स आहे स्वीडन, इंग्लंड, इटली आणि नॉर्वे। पहिल्या याच्यामध्ये आपण मायक्रोस हा शब्द ग्रीक याच्यामधून आला होता आणि जो काही शब्द वापरला होता तो कोणी वापरला होता? रॅग्नर फिश यांनी। रॅग्नर फिश हे कोण्या देशाचे नागरिकत्व होते, म्हणजे कोणत्या देशाचे होते? तर ते होते नॉर्वेचे। नॉर्वेचे अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फिश यांनी मायक्रो इकॉनॉमिक्सला म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राला मायक्रोस ही संज्ञा दिली। एवढं आपलं क्लिअर होऊन जाते। फक्त कन्फ्युजनसाठी तुम्हाला अशा प्रकारचे ऑप्शन्स तुमच्यासमोर मांडले जातात। त्यानंतर आहे पाचवा प्रश्न। पाचवा प्रश्नसुद्धा त्याच रिलेटेड आहे। जसं आता मायक्रोस या शब्दाचा वापर सर्वप्रथम रॅग्नर फिश यांनी केव्हा केला? ठीक आहे, मायक्रोस हा शब्द सर्वप्रथम म्हणजे कोण्या भाषेतनी आला होता? ग्रीक हा शब्द होता मायक्रोस। ठीक आहे, ग्रीक हा मायक्रोस शब्द आहे। त्यानंतर या शब्दाचा सर्वप्रथम वापर कोणी केला? रॅग्नर फिश यांनी। रॅग्नर फिश हे कुठचे होते? नॉर्वेचे होते। आणि या शब्दाचा वापर त्यांनी कोणत्या वर्षी केला? तर पहा, यामध्ये कन्फ्युजनसाठी तुम्हाला इयर कशा पद्धतीने म्हणजे अरेंज करण्यात आलेले आहे। एक तर आहे 1922, दुसरा आहे 1933, तिसरा आहे 1911 आणि नंतर आहे 1944। तर मायक्रोस या शब्दाचा वापर सर्वप्रथम रॅग्नर फिश यांनी 1933 मध्ये करण्यात आला होता। ठीक आहे, मायक्रोसवरचे 4 क्वेश्चन झालेले आहे। आता त्यानंतर पाहूया आपण 6वा क्वेश्चन। 6वा क्वेश्चन थोडा डिफरन्स विचारला जात आहे। जसं आता पहा, आधुनिक अर्थशास्त्रामध्ये सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ कोण नव्हते? ठीक आहे, याच्यावर लक्ष ठेवा आपण, कोण नव्हते? तर सर्वप्रथम पाहूया, प्रोफेसर मार्शल, ॲडम स्मिथ,
प्राचार्य रिकार्डो आणि जे.एस. मिल यापैकी कोण नव्हते? तर यामधले होते पर्याय क्रमांक 1 प्राचार्य मार्शल. तर प्राचार्य मार्शल याबद्दल आपण समोर माहिती घेणार आहोत. 7वा प्रश्न पाहूया. प्राचार्य मार्शल यांनी आपला अर्थशास्त्रीय मूलतत्वे हा ग्रंथ केव्हा प्रकाशित केला? तर यामध्ये ऑप्शन आहे 1880, 1990, 1900 आणि 1870. तर मार्शल यांनी अर्थशास्त्र हे मूलतत्वे हा ग्रंथ सर्वप्रथम म्हणजे प्रकाशित केला, तर तो केला 1890मध्ये. म्हणजे प्राचार्य मार्शल यांनी आपल्या अर्थशास्त्रीय मूलतत्वे हा ग्रंथ समजा जर विचारला केव्हा प्रकाशित झाला, तर तो 1890मध्ये झाला. त्यानंतरचा 8वा क्वेश्चन पाहूया. स्थूल अर्थशास्त्राचा कालखंड लागला. आता यामध्ये एक प्रश्न स्थूल अर्थशास्त्राच्या बाबतीत आला. का बरं? कारण की सूक्ष्म अर्थशास्त्राच्या त्या दरम्यानमध्ये हा क्वेश्चन तुमच्या समोर येतो. आता कन्फ्युजनसाठी मी थोडा हार्ड तुमच्यासाठी प्रश्न विचारण्यात आलेला आहे की स्थूल अर्थशास्त्राचा हा कालखंड सूक्ष्म अर्थशास्त्राच्या आधी लागला होता. ठीक आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचा कालखंड नंतर लागला, त्या आधीच कालखंड लागला होता. आता यामध्ये ऑप्शन्स असं आहे. पहिला ऑप्शन आहे 15 व 16व्या शतकात, 16 व 17व्या शतकात, 17 आणि 18व्या शतकात आणि 18 आणि 19व्या शतकात. तर स्थूल अर्थशास्त्राचा कालखंड हा 16 आणि 17व्या शतकामध्ये लागला. त्यानंतर पाहूया 9वा क्वेश्चन. आता एवढं तुमचं क्लिअर झालं की स्थूल अर्थशास्त्राचा हा कालखंड सूक्ष्म अर्थशास्त्राच्या आधीच म्हणजे होता आणि तो शतक कोणता होता? 16 आणि 17. तर अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला कन्फ्युजनसाठी विचारले जाते. त्यामुळे 16-17 तुम्ही लक्षात ठेवा. 16-17 16-17 स्थूल अर्थशास्त्र 16-17. त्यानंतरचा 8वा क्वेश्चन आहे 18व्या शतकात. आता हा सुद्धा याच्याच रिलेटेड आहे, म्हणजे थोडा हार्ड क्वेश्चन्स आहे. 18व्या शतकात कोणत्या विचारवंतांनी राष्ट्रीय उत्पन्न व संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण केले? आता पहा यामध्ये नाही का मी थोडा तुमची जी काही क्वेश्चनची जी काही पातळी आहे म्हणजे हार्डपर्यंत जात आहे. सुरुवातीला आपण क्वेश्चन थोडे इझी घेतले होते, आता थोडे हार्ड घेत आहे. आणि आजचा जो काही व्हिडिओ असेल याची जी काही PDF आहे ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. क्वेश्चनवर पुन्हा आपण जाऊया की 18व्या शतकात कोणत्या विचारवंतांनी राष्ट्रीय उत्पन्न व संपत्ती, ठीक आहे, राष्ट्रीयचा विषय आला तर तो स्थूल अर्थशास्त्राचा विषय असतो. ठीक आहे. तर आपण राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण खालीलपैकी कोणत्या विचारवंतांनी केले होते? तर यामध्ये ऑप्शन्स आहे नवसनातनवादी, निसर्गवादी, सनातनवादी आणि आधुनिक विचारवंत. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नवसनातनवादी. नवसनातनवादी, आता पुन्हा आपण एक क्लिअर होऊन जाते. नवसनातनवादी जे काही विचारवंत होते ते विचारवंत होते प्रोफेसर मार्शल. ठीक आहे. तर सनातनवादी यामध्ये कोणते कोणते होते? यामध्ये 9 ते होता. आपण प्रोफेसर मार्शल केलं होतं. मग प्रोफेसर मार्शल कोणते होते? तर ते नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ होते. आणि बाकीचे ॲडम स्मिथ, जे.एस. मिल आणि रिकार्डो हे सनातनवादी होते. ठीक आहे. क्वेश्चन बरोबर नीट वाचायचा की नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ कोण नव्हते? तर प्रोफेसर मार्शल नव्हते. तर कोण होते? ॲडम स्मिथ, जे.एस. मिल आणि रिकार्डो. तर मग प्रोफेसर मार्शल कोण होते? नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ. एवढं आपलं क्लिअर झालं. आता त्यानंतर 10वा क्वेश्चन घेऊया आपण. पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत. ठीक आहे. पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत कोणी मांडला? तर पैसा व रोजगार विषयक हा जो काही सिद्धांत आहे हा लॉर्ड केन्स यांनी मांडला. म्हणजे त्यांचं उत्तर मिळालं आपल्याला की पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत. जर असा प्रश्न हा विचारू शकतात, कारण की हे IMP क्वेश्चन आहे. ठीक आहे. हा प्रश्न तुम्हाला विचारू शकते की हा सिद्धांत कोणी मांडला? तर हा सिद्धांत मांडला लॉर्ड केन्स यांनी. तर तुम्हाला कन्फ्युजनसाठी अशा प्रकारचे ऑप्शन्स येतील, तर आपण चांगल्या प्रकारे तिथे फिलअप करायचं. आता हा सिद्धांत तर मांडला कोणी मांडला? लॉर्ड केन्स यांनी मांडला. आणि हा केव्हा मांडला? तर यामध्ये ऑप्शन पहा 33, 34, 37 आणि 36. आणि याचं उत्तर आहे 1936. पण तुम्ही समजा जर तुमच्या लक्षातही असेल, परंतु कन्फ्युजन पहा. आता तुम्ही 1936 दिसत आहे,
इथेच आसपास तुमच्या 1934 दिसतं आहे, 1933 दिसतं आहे, 1937 दिसतं आहे. ऑप्शन्समध्ये 37च्या जागी 35सुद्धा असू शकते. त्यामुळे पैसा, व्याज व रोजगारविषयक जो काही सामान्य सिद्धांत आहे तो 1936मध्ये मांडला. 36 करा, 1936. ठीक आहे. आणि कोणी मांडला? लॉर्ड केन्स यांनी. त्यानंतरचा 11वा क्वेश्चन आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रात कोणत्या घटकाचा अभ्यास होत नाही? ठीक आहे. पहा, होत नाही म्हटलं मी. आता यामध्ये पहा, सूक्ष्म अर्थशास्त्र आपण कित्येक वेळा अभ्यासलेला आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र हा म्हणजे एक काहीतरी मर्यादित असते. एक उपभोक्ता, वैयक्तिक घटकाच्या आर्थिक क्रिया, राष्ट्रीय उत्पन्न आणि वैयक्तिक उत्पादक आणि पेढी. आता यामध्ये वैयक्तिक शब्द कुठं कुठं आलेला आहे? इथं आलेला आहे आणि इथे आलेला आहे. आपला प्रश्न काय विचारलेला आहे? सूक्ष्म अर्थशास्त्रात कोणत्या घटकाचा अभ्यास होत नाही? एक उपभोक्ता, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एक उपभोक्ता असतो, एक वैयक्तिक घटक की आर्थिक क्रिया असते आणि वैयक्तिक उत्पादक असते. राष्ट्रीय उत्पन्न हे समग्र अर्थशास्त्राचा भाग आहे, म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? सूक्ष्म अर्थशास्त्रात कोणत्या घटकाचा अभ्यास होत नाही? राष्ट्रीय उत्पन्नाचा. राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास कशामध्ये केला जातो? स्थूल अर्थशास्त्रामध्ये. ठीक आहे. त्यानंतरचा 13 क्वेश्चन आहे, म्हणजे 13वा, सूक्ष्म अर्थशास्त्राचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे अर्थशास्त्रज्ञ होय, अर्थशास्त्र होय. ही एक व्याख्या दिलेली आहे. ठीक आहे. ही व्याख्या आहे, सूक्ष्म व्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे म्हणजे अर्थशास्त्र होय. तर यामध्ये ऑप्शन आहे 4, मॉरिस डॉब, AP लर्नर, प्राजयल हॅन्सेल, JS मिल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मॉरिस डॉब. मॉरिस डॉब यांनी या व्याख्येचे ही व्याख्या केलेली आहे. त्यानंतरचा 14वा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता घटक सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्तीमध्ये येत नाही? ठीक आहे. व्याप्ती आपण अभ्यासलेली आहे. व्याप्ती जवळपास 3 प्रकारची असते सूक्ष्म अर्थशास्त्रात. आता यामधली कोणती तरी एक ऑड व्याप्ती आहे जे या सूक्ष्म अर्थशास्त्राचा भाग नाही आहे. त्यामुळे आता आपण पाहूया की याच्यामधले कोणते. वस्तूची किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पन्न व रोजगार सिद्धांत, उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. यामधला तुम्हाला ऑड कोणता वाटत आहे? पहा, सूक्ष्म अर्थशास्त्र अभ्यासात आहोत आपण. ठीक आहे. आता मी जरी सूक्ष्म अर्थशास्त्र जर तुमच्यासमोर म्हणजे एक पेपर सेट तुमच्यासमोर मांडलेला आहे, तरी पण एक्झाममध्ये तुम्हाला असं एक्झॅक्ट माहीत नाही पडणार की हे जे काही क्वेश्चन्स घेत आहोत आपण ते सूक्ष्म अर्थशास्त्राच्या रिलेट घेत आहोत. त्यामुळे तिथं जाऊन ब्लँक राहायचं आहे किंवा कोणता प्रश्न कुठं विचारेन. ठीक आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन होत असते. तर यामध्ये कन्फ्युजन होण्याचं काहीच कारण नाही आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र हा वैयक्तिक घटकाचा अभ्यास करते. त्यामुळे उत्पन्न आणि रोजगार हा ब्रॉड लेवलचा विषय आहे. ठीक आहे. उत्पन्न आणि रोजगार हा राष्ट्रीय मुद्दा आहे आणि उत्पन्नसुद्धा राष्ट्रीय मुद्दा आहे. त्यामुळे या प्रश्नामध्ये कोणतं येत नाही तर उत्पन्न आणि रोजगार. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्ती किती प्रकारच्या आहेत? 3 प्रकारच्या आहे. वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. त्यानंतरचा 15वा क्वेश्चन पाहूया. जसं आपण समोर चाललो तसं आपले क्वेश्चन काय होत आहे? हार्ड होत आहे. का बरं हार्ड होत आहे? यावरूनच आपले काय होत आहे? कन्सेप्ट क्लिअरसुद्धा होत आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कन्सिस्टंटली बरोबर पहा, तुमच्या बरोबर लक्षात राहतील. 15वा क्वेश्चन असा आहे की खालीलपैकी कोणता घटक आर्थिक कल्याणाचे सिद्धांतामध्ये येत नाही? आता मी निगेटिव्ह क्वेश्चन का बरं टाकले? कारण की तुमचे काही पॉईंट्स क्लिअर होऊन जाते. आता या चार याच्यामधला एक कोणता तरी ऑड आहे, म्हणजे एक कोणता तरी चुकीचा आहे. यामध्ये येत नाही, आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये येत नाही. ठीक आहे. खालीलपैकी कोणता घटक आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये येत नाही? पहिला आहे उपयोग क्षेत्रातील कार्यक्षमता, दुसरा आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता, तिसरा आहे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता आणि चौथा आहे उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता. आता यामध्ये 2 आपल्याला उपयोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता हे दोन्ही जे काही ऑप्शन्स आहेत थोडंफार तुमचे कन्फ्युजन होऊ शकते. उपयोग आणि उपभोगमध्ये तुमचं लक्ष म्हणजे एक काय होतील? कन्फ्युजन होतील. तर कन्फ्युजन होण्याचे कारण नाही आहे. आर्थिक कल्याणाचे सिद्धांत म्हणजे काय? सूक्ष्म अर्थशास्त्र आपण अभ्यासात आहोत. एकूण आर्थिक कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि
उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, हे उत्तर बरोबर आहे आणि हे उत्तर काय आहे, चुकीचं आहे. त्यामुळे म्हणजे हे उत्तर म्हणजे याचे आहे परंतु प्रश्नामध्ये येत नाही, तर यामध्ये उत्तर काय असेल, उपयोग क्षेत्रातील कार्यक्षमता. म्हणजे आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये काय येत नाही, तर हे येत नाही. त्यानंतरचा 16 क्वेश्चन पाहूया. 16 क्वेश्चन थोडा डिफरन्स आहे, ठीक आहे. याला बहुपर्यायी म्हणते, म्हणजे ऑप्शन्समध्ये सुद्धा ऑप्शन्स, ठीक आहे. या ऑप्शन्समधून आपल्याला हे ऑप्शन्स निवडायचे आहे. आता बघा, पहिला 16वा क्वेश्चन काय आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रात कोणते घटक उत्पादन क्षेत्रात सहभागी होतात, ठीक आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात कोणते घटक उत्पादन क्षेत्रात सहभागी होतात. पहिला ऑप्शन आहे भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजक. तर आपल्याजवळ 4 ऑप्शन्स आहे आणि 4 ऑप्शन्समध्ये आणखी 4 ऑप्शन्स आहे. एक आहे अ ब बरोबर, म्हणजे भूमी आणि भांडवल बरोबर. दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे अ ब आणि क बरोबर, म्हणजे भूमी, भांडवल आणि श्रम बरोबर. तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे ब क आणि ड बरोबर, म्हणजे भांडवल, श्रम आणि संयोजक बरोबर. तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये या 4ही घटकाचा अभ्यास केला जातो. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता असेल, 4, सर्व बरोबर. भूमीचा वापर केला जातो, भांडवलाचा, संयोजकाचा आणि श्रम. भूमीपासून आपल्याला एखादं म्हणजे संपत्ती मिळते, भांडवलापासून म्हणजे उत्पन्न मिळते, श्रमापासून सुद्धा वेतन मिळते आणि संयोजक या बाबतीत कार्य करते. एवढं लक्षात राहते आपल्याला. त्यानंतरचा 17वा क्वेश्चन पाहूया. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास प्रामुख्याने रिकामी जागा यांच्याशी संबंधित आहे. आता हा तुमच्यासाठी एक डिफरन्स क्वेश्चन आलेला आहे की सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास प्रामुख्याने रिकामी जागा यांच्याशी संबंधित आहे. आता एवढे भारी भारी प्रश्न विचारले तर तुम्ही म्हणसान काय सर सोडवू, तर काही नाही, सिम्पलशी असे आहे. तुमच्यासमोर असे 4 ऑप्शन देण्यात येतील. याच्यामधला कोणता तरी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे की सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास प्रामुख्याने किंमत सिद्धांत व साधन सामग्रीचे वाटप यांच्याशी संबंधित असते, ठीक आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रामधलं किंमत, ठीक आहे. उत्पादन सिद्धांत हा कशाशी रिलेट करते, स्थूल अर्थशास्त्राच्या. मूल्य सिद्धांत हा सुद्धा वापर केला जात नाही आणि उपभोग सिद्धांत सुद्धा. त्यामुळे किंमत सिद्धांत व साधन सामग्रीचे वाटप यांच्याशी काय संबंधित असते, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास. त्यानंतरचा 18वा क्वेश्चन आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती काही घटकापुरती मर्यादित आहे. आता सूक्ष्म अर्थशास्त्र आपण बघितलेलं आहे, काही घटकापुरती मर्यादित आहे. म्हणजे याच्यातला कोणता तरी एक असा घटक आहे की त्याच्याशी संबंधित सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आहे. आणि यामध्ये आपल्याजवळ ऑप्शन्स किती आहे, 4 आहे. एक आहे राष्ट्रीय उत्पन्न, तेजी मंदी, वैयक्तिक आणि बेरोजगारी. राष्ट्रीय उत्पन्न हा स्थूल अर्थशास्त्राचा भाग आहे, तेजीमंदीसुद्धा स्थूल अर्थशास्त्राचा भाग आहे आणि बेरोजगारीसुद्धा स्थूल अर्थशास्त्राचा भाग आहे. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती कोणत्या घटकामुळे मर्यादित असते, तर वैयक्तिक घटकामुळे मर्यादित असते. त्यानंतरचा 19वा क्वेश्चन आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य कोणती. आता हा सुद्धा तुमचा जो काही आपण 16वा क्वेश्चन्स घेतला होता अशा टाईपचाच बहुपर्यायी म्हणजे ऑप्शन्सवरून ऑप्शन्स क्वेश्चन घेऊन आलेलो आम्ही. तर पहा 19वा क्वेश्चन पहा की सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपल्याला द्यायची. तर याच्यापैकी कोणते बरोबर आहे आपल्याला आणि कोणते चूक आहे हे सुद्धा पाहायचे. वैयक्तिक घटकांचा अभ्यास, किंमत सिद्धांत, आंशिक समतोल आणि उत्पन्न सिद्धांत. तर यामध्ये ऑप्शन असा आहे की अ ब बरोबर सेम ऑप्शन्स आहे, सेम ऑप्शन्स काहीच बदलले ना. पहा तुम्ही जर बघितलं असेल तिथं अ ब बरोबर, अ ब क बरोबर, ब क ड बरोबर आणि सर्व बरोबर. तर यामध्ये पहा अ ब बरोबर, अ ब क बरोबर, ब क ड बरोबर आणि सर्व बरोबर. ऑप्शन सेमच आहे, फक्त आपल्याला ॲन्सर फिल करायचं आहे की कशा पद्धतीने ॲन्सर असेल. सूक्ष्म अर्थशास्त्राचा सर्वात महत्त्वाचा वैशिष्ट्य म्हणजे वैयक्तिक आला. वैयक्तिक जिथे आला तो ऑप्शन्स तिथे टिक करायचा. किंमत म्हटलं तर सूक्ष्म अर्थशास्त्र, आंशिक समतोल म्हटलं तर सूक्ष्म अर्थशास्त्र. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल, अ ब क. आता तुम्ही म्हणसाल सर्व बरोबर का बरं नाही, कारण की उत्पन्न सिद्धांत हा स्थूल अर्थशास्त्राचा भाग आहे. जसं किंमत उत्पन्न, ठीक आहे, हे दोन एकमेकांच्या आपण समजून घेऊया विरुद्ध दिशेने आहे. किंमत उत्पन्न, किंमत उत्पन्न, किंमत म्हटलं तर सूक्ष्म अर्थशास्त्र, उत्पन्न म्हटलं तर काय, स्थूल अर्थशास्त्र, ठीक.
ठीक आहे, एवढं क्लिअर होऊन जाते. म्हणजे हे तुमच्या माइंडमध्ये सेट होऊन जाते. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे किंमत, उत्पन्न म्हटलं तर स्थूल अर्थशास्त्र. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय, तर 2 अ ब क, अ ब आणि क. 20वा प्रश्न घेऊया आणि हा शेवटचा क्वेश्चन राहतील आपल्या व्हिडिओमधला. खालीलपैकी सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व कोणते. ठीक आहे, तर यामधला महत्त्व कोणते म्हणजे, ठीक आहे, यामध्ये 4 ऑप्शन्स आहे. 4 ऑप्शनमधलं कोणतंही एक ऑप्शन त्याचं महत्त्व असेल. पहा, पहिलाच ऑप्शन आहे वैयक्तिक. वैयक्तिक म्हटलं तर सूक्ष्म अर्थशास्त्र. ठीक आहे, म्हणजे तुमच्या आता एकच क्लिअर होऊन जाते, वैयक्तिक घटकांचा अभ्यास म्हटलं तर सूक्ष्म अर्थशास्त्र. तुम्हाला बाकी ऑप्शन्स वाचण्याची गरजसुद्धा नाही. तरी पण आपण वाचून घेऊया. विदेशी बाजारमध्ये विदेशी बाजार हा भारत देश आहे. भारताचा बाजार, भारताचा जो काही व्यवहार आहे तो विदेशासोबत होत आहे. म्हणजे हा कशाचा भाग आहे, स्थूल अर्थशास्त्राचा भाग. आर्थिक चढउतार हा सुद्धा देशाचा भागच आहे. आणि मुक्त बाजारपेठ हे सुद्धा मोठे आहे. तर यामध्ये काय असेल, वैयक्तिक घटकाचा अभ्यास. या प्रश्नाचं उत्तर काय असेल, अ. या MCQची जी काही PDF आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे MPSC विशेष. टेलिग्राम चॅनलमध्ये सर्च बारमध्ये गेलं आहे आणि MPSC व्हिडिओ सर्च केले तर तुम्हाला काय मिळतील, टेलिग्राम चॅनलमध्ये जाऊन याची PDF तुम्हाला डाउनलोड करता येतील. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा.